तर आपला कार्यक्रम तोच आहे. हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, तुमच्या स्वतःसाठी आहे आणि हे माहेरच आहे तुमचं. ओके. माहेरी आल्यानंतर असतो ना आपलं एक माहेर एक शेंडेफळ असतं माहिती आहे ना, तो मी. हां, मला जरा सगळ्या ताईंबरोबर थोड्या मला गप्पा पण मारायच्या. तर आधी आपण इथून सुरुवात करूया. तर आधी सगळं तुझं आधी नाव सांग बरं. माझं नाव श्रुतिका तेजस चित्रे. बरं ताई, मला एक असं विचारायचं आहे की समजा असं जर असतं की म्हणजे तू जर समजा नवऱ्याला सांगितलं असतंस किंवा भाऊजींना सांगितलं असतं की आता लग्न झालंय ना, तर आता मी नाही तर तू माझ्या घरी यायचं राहायला, तर तो आला असतं? नसता आला. बरं, तुला स्वतःला हे आवडलं असतं नाही, का? कारण मला असं वाटतं की माझा नवरा स्वाभिमानी राहावा. मग ज्या सगळ्या तुम्ही या सख्या किंवा ज्या सगळ्या ताई जेव्हा सासरी जातात तेव्हा त्या स्वाभिमानी नसतात? असतो ना, पण ही म्हणजे परंपरा चालत आली आहे. मुलीचं लग्न झालं की मुली सासरी जाणार, पण हीच जर परंपरा उलटी असती आणि जर नवरा मुलीच्या घरी जाऊन राहिला असता तर त्यावेळेस म्हणजे असं काही वेगळं नसतं वाटलं त्याला. असं नाही, ही परंपरा आहे ठीक आहे, पण ही परंपरा जर समजा असं असतं तर आवडलं असतं का तुला? तसं असतं तर आवडलं असतं. तसं असतं तर आवडलं असतं, तसं नसतं तर नसतं नसतं आवडलं. आवडलं. बरं, ठीक आहे, हरकत नाही. आता आपण या ताईंबरोबर गप्पा मारूया. थँक्यू सर. माझे नाव सौ योगिता योगीराज गायकवाड. बरं, मला जसं मी मगाशी या ताईंना विचारलं की का माहेर का जास्त आवडतं, म्हणजे त्यामागचं काय कारण, मुख्य कारण काय? मुख्य कारण सांगू, तिथे बालपणाच्या आठवणी आहेत आणि बालपण कुठेच नाही मिळत, ते माहेरातच मिळतं. ये बात आहे, ये बात. बरं, आता प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. हा. असं जर असतं की बाबा नवऱ्याने मुलीच्या घरी येऊन राहायचं, तसं असतं तर आवडलं असतं? आवडलं असतं, कारण की त्याला बायका म्हणजे महिलांचे प्रॉब्लेम समजले असते. ये बात आहे, ताली दे दे. हा, परंपरा आहे, परंपरा, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. आपण जरा या ताईंना विचारूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सौ छाया विद्याधर सावळकर. बरं, जसं मला एक सगळ्या ताईंना एक विचारण्याची मला एक उत्सुकता असते, का आता 28 वर्ष जरी झाली असते ते पण माहेरची ओढ इतकी का असते? असणारच. तिथे आपले आई वडील आहेत, भाऊ बहिणी, मित्रमैत्रिणी, तर शाळेची मेन तर कॉलेजची आठवण जास्त माहेरातच असते. मग त्याच्यामुळे माहेर खूप आवडतं, खूप खूप आवडतं. म्हणजे सासरही आवडतं, पण सासरी कसं थोडे बंधनं असतात. मला काय असे बंधन नाहीत. माझ्या सासूबाई पण खूप चांगल्या आहेत, त्या पण मला खूप सपोर्ट करतात, त्याच मला प्रोत्साहन देतात. म्हणून मी आज खरंच इथपर्यंत आली आहे. जे लहानपणी मज्जा केली नाही ती आम्ही आता एन्जॉय करून करणार आहे. आता आजच्या भागात करणार आहे. आजचा दिवस माझा, क्या फक्त बात. माझा, क्या बात. आणि मी हुकुमाची राणी होणार आहे, मीच. मग याने घरी जाऊ दे का यानं? नाही नाही, त्याही खेळू द्या, नाही. त्यांनाही आज खेळाचा आनंद घेऊ द्या, पण आम्ही सगळ्याजणी मस्त एन्जॉय करत करत खेळणार आहोत. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ताईंसाठी. पण आता मला असं म्हणायचं की आता तुम्ही माहेरी आलेत की नाही, माहेरवाशिणी आहेत की नाही, हे शेंडेफळ पण आहे. ओके, आता आपण हा दुसरा खेळ खेळूया. ओके, हा मस्त एन्जॉय करा. हा, आणि त्यासाठी आता सुरू करूया आपल्या ह्या दुसऱ्या खेळाला. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर, अरे हे हा. जोरात हा. सासर माहेर, सासर माहेर, सासर. हा वेगळा सूर लागलेला आहे, पण हरकत नाही. हा हा, रेडी. हा, 1 2. सासर माहेर, सासर माहेर, अरे हे, अरे हा. बुंबा. कोण गुंबा? नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा, आता खेळ काय करू तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे, आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहे, फक्त इथे आपलं नाव बदललेलं आहे. ओके, सासर माहेर. आता तुम्ही सासरी उभे आहात आणि हे आहे माहेर. ओके, माहेर म्हटलं तर माहेरमध्ये उडी मारायची, सासर म्हटलं तर सासरी उडी मारायची. ओके, जी ताई चुकेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. ओके, अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. ओके, नक्की सुरू करायचं. चला तर मग. हा, आता आपण सासरी आहोत. हा, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. आणि आउट झालेली आहे, आउट झालेली आहे. व्हेरी गुड. एक ताई आता बाद होणार आहे. पुण्यातली बघूया. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर,
सासर, माहेर, माहेर,